आपण आज जो कन्सेप्ट समजून घेणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे, जे अमाइन्समध्ये नीट किंवा JEE या एक्झाममध्ये हमखास क्वेश्चन्स विचारले जात असते याच्यावर. तर त्यामुळं आज आपण जो पॉईंट स्टडी करणार आहोत अमाइन्समध्ये ते आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. आता आपल्याला माहिती आहे की प्रायमरी अमाइन्स असू द्या, सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स असू द्या, तर या प्रायमरी अमाइन्स असेल तर RNH2 यांच्या नायट्रोजन्सवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. सेकंडरी अमाइन जर असेल तर R2NH यांच्यामध्येही नायट्रोजन्सवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि टर्शरी अमाइन्स असू द्या R3N यांच्याही नायट्रोजन्सवर काय असते, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. आणि जे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असतात त्यांची टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीजला लाईक प्रोटॉन सारख्या ज्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज असतात त्यांना आपल्याकडचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करतात. प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स, आणि एक सॉल्ट तयार करतात, म्हणजे कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतात RNH3 पॉझिटिव्ह इथे तयार होईल. हा सुद्धा बेस याला लोन पेअर इलेक्ट्रॉन्स देईल H पॉझिटिव्हला, आणि आपल्यापाशी काय तयार होईल R2NH2 पॉझिटिव्ह डायल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. तसंच हा टर्शरी अमाइन सुद्धा आपल्याकडच्या नायट्रोजनवरचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या H पॉझिटिव्हला देईल आणि आपल्याला R3NH असा एक ट्रायल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. तर हे जे नायट्रोजन असते अमाइन्समध्ये, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स आहे की नाही, यांच्यापाशी जे नायट्रोजन्सवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. सर्वात पहिल्यांदा जे बेसिक नेचर असते कोणाचं, अमाइन्सचं. बेसिक नेचर ऑफ अमाइन्स इज ड्यू टू द, अमाइन्सचं बेसिक नेचर जे असते इज ड्यू टू कशामुळे, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन देअर नायट्रोजन आयटम्स. काय, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ज्याला म्हणत असतो. तर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन्स, हे जे नायट्रोजनवरचे काय लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा अनशेअर्ड पेअर्ड म्हणत असतो त्यांना आपण, तर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. बेसिक नेचर ऑफ अमाइन्स इज ड्यू टू द लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन आयटम्स इन अमाइन्स. अमाइन्समध्ये जे नायट्रोजन आयटम्स आहेत तर त्यांच्यापाशी जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यामुळं अमाइन्सचं बेसिक नेचर असते. बरोबर आहे. आता लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनर जे असतात, जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतात ते लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार ते काय असतात, बेस असतात. त्याच्यामुळं आपण हे जे अमाइन्सचं बेसिक नेचर आहे हे सुरुवातीला बेसिक नेचर ऑफ अमाइन्स इज ड्यू टू द लेविस ऍसिड बेस थेअरी. जी लेविस ऍसिड बेस थेअरी आहे त्या थेअरीनुसार आपण अमाइन्स हे बेसिक इन नेचर असते हे एक्सप्लेन करणार आहोत सुरुवातीला. आणि म्हणून अमाइन्स आर बेस अकॉर्डिंग टू द लेविस. अमाइन्स आर बेस, अमाइन हे बेस असतात अकॉर्डिंग टू द लेविस. कोणत्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार, लेविस ऍसिड बेस थेअरी ज्या आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार अमाइन्स हे बेस असतात. आता यांचं म्हणणं काय की इन अन अमाइन्स नायट्रोजन ॲटम्स कंटेन लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये नायट्रोजन ॲटम्सवर काय असते, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते. बघा यांचं म्हणणं काय, लेविस या सायंटिस्टचं म्हणणं काय की बेस कोणाला म्हणत असते, यांचं म्हणणं आहे की जे लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनर असतात तर दे आर कॉल्ड ॲज बेस. लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनर जे असतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनर जे असतात दे आर लेविस बेस अकॉर्डिंग टू द लेविस. ते लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार काय असतात, बेस असतात, जे आपल्याकडचे लोन पेअर इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करत असतात. ओके,
मग आता हे अमाइन्स लेविसच्या म्हणण्यानुसार बेस आहे, हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता आपल्याला माहित आहे इन एन अमाइन्स जेवढे काही अमाइन्स आहेत, इन एन अमाइन्स है ना, नायट्रोजन ॲटम्स कंटेन लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. हे जे नायट्रोजन ॲटम असतात त्यांच्यावर काय असते, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते. नायट्रोजन ॲटम कंटेन लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. काय असतात त्यांच्यामध्ये, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात है ना. आता लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे they have tendency to donate these lone pair electrons to the electron deficient species and form a coordinate bond. Hence, according to the Lewis concept, all amines are base. त्याच्यामुळे लेविसच्या म्हणण्यानुसार सर्वच अमाइन्स काय राहतील, बेस राहतील, आहे की नाही. तर त्यामुळे इन एन अमाइन्स जेवढे काही अमाइन्स तुम्हाला दिसतात तर त्यांच्यामध्ये काय असते, नायट्रोजन ॲटम कंटेनिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. आता दिस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट टू द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. हे काय करतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, डोनेट टू द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला ते इलेक्ट्रॉन काय करत असतात, डोनेट करत असतात. लाईक H पॉझिटिव्ह, म्हणजेच ज्यांच्यापाशी इलेक्ट्रॉनची कमतरता असते त्यांना ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. अँड फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड, अँड फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतात. दस अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट, कोणाच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट, अकॉर्डिंग टू लेविस, लेविस नावाच्या सायंटिस्टच्या कन्सेप्टनुसार, आहे की नाही. तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर जे असतात, इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात त्यांना लेविसच्या म्हणण्यानुसार काय म्हणतो आपण, बेस. दस अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट अमाइन्स आर बेस. काय म्हणतो आपण, बेसिक इन नेचर. त्यांचं नेचर कसं राहणार आहे, बेसिक इन नेचर, है ना. दी फॉलोइंग रिएक्शन्स थ्रू द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. आपण जर एक रिएक्शन्स घेतली त्यांची तर ते त्यांचं बेसिक नेचर प्रूव्ह करत असते. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक प्रायमरी अमाइन्स घेतला तर या प्रायमरी अमाइन्सवर जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असेल नायट्रोजनवर, तो काय करतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन्स यांना हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात अँड फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतात. काय तयार कराल, असा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि अल्किल अमोनियम आयन्स तयार करेल. दस लोन पेअर डोनर्स, हे जे लोन पेअर डोनर्स असतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनर्स जे असतात, आहे की नाही, दे आर कॉल्ड ॲज लेविस बेस, अकॉर्डिंग टू द लेविस. आणि म्हणून लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार अशा स्पेसिसला आपण लेविस बेस म्हणत असतो. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हा प्रायमरी अमाइन्सही लेविस बेस म्हणून ऍक्ट होतो, सेकंडरी अमाइन्सही लेविस बेस म्हणून ऍक्ट होतो आणि टर्शरी अमाइन्सही लेविस बेस म्हणून ऍक्ट होत असतो. इवन अमोनिया सुद्धा लेविस बेस म्हणून ऍक्ट होत असतो, कारण यांच्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे नायट्रोजन्सवर, आणि हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे नायट्रोजनवरचे हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन्सला हे काय करू शकतात, डोनेट करू शकतात अँड फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड विथ देम, आणि त्यांच्यासोबत काय तयार करतात, ते कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करत असतात. आणि हेच अकॉर्डिंग टू द लेविस, आणि म्हणून लेविसच्या म्हणण्यानुसार ऑल अमाइन्स आर बेसिक इन नेचर. द फॉलोइंग रिएक्शन्स प्रूव्ह द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. हे सर्वच रिएक्शन्स अमाइन्सच्या लेविसनुसार अमाइन्स हे बेसिक आहे हे प्रूव्ह करतात. क्लिअर आहे. आता हे फक्त लेविसच्याच म्हणण्यानुसार बेस आहे असं नाही, एक दुसरी थिअरी आहे ऍसिड बेस आपल्याला कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी, ती आहे लॉरियन ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. त्या लॉरियन ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनुसारही हा अमाइन्स बेस आहे, आणि म्हणून आपण ते सुद्धा समजून घेऊ. अकॉर्डिंग टू द लॉरियन ब्रॉन्स्टेड, लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार सुद्धा अमाइन्स काय असतात, बेसिक इन नेचर असतात. बघा लक्षात ठेवायचं. सेकंड, आपण जसं आता लेविसच्या म्हणण्यानुसार अमाइन्स हे बेसिक इन नेचर असतात, तसंच आता ब्रॉन्स्टेड आणि लॉरी कन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड
अँड लॉरी कन्सेप्ट. लॉरी कन्सेप्टनुसार अमाईन्स सुद्धा काय असतात, बेसिक असतात. अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लॉरी कन्सेप्ट अमाईन्स आर बेसिक इन नेचर. अमाईन्स आर बेसिक हे सुद्धा आपण सांगू शकतो, आहे की नाही. आता पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती पाहिजे की ब्रॉन्स्टेड आणि जी लॉरीचं ऍसिड बेस कन्सेप्ट आहे हे काय आहे, प्रोटॉनिक थिअरी म्हटलं जात असते. याला कोणती थिअरी म्हटलं जात असते, प्रोटॉनिक थिअरी. प्रोटॉनिक थिअरी. तर प्रोटॉनिक थिअरीचं म्हणणंच असं आहे की प्रोटॉन डोनर्स आर ऍसिड आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर बेस. लॉरी अँड ब्रॉन्स्टेडचं म्हणणंच आहे की प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर बेस. ठीक आहे. तर बघा यांच्या म्हणण्यानुसार जे प्रोटॉन ऍक्सेप्टर असतात, प्रोटॉन मीन्स H पॉझिटिव्ह, ऍक्सेप्टर्स आर बेस. हे काय असतात, बेस असतात. कोणाच्या म्हणण्यानुसार, ब्रॉन्स्टेड अँड लॉरी कन्सेप्टच्या म्हणण्यानुसार. म्हणजे एक रिएक्शन्स पाहू आपण ज्याच्यात अमाईन्स हा लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसारही बेसिक आहे हे प्रूव्ह होणार आहे. फॉर एक्झाम्पल, जसं एक प्रायमरी अमाईन्स घेतो आणि प्रायमरी अमाईन्स ची रिएक्शन्स आपण वॉटर सोबत करू. बघा तर काय होईल, बघा लक्षात ठेवायचं आहे. रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवलेली आहे. याचा अर्थ यांचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार नाही. हा जो नायट्रोजन्स आहे हा H पॉझिटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह. हे प्रोटॉन याला डोनेट करत असते आणि प्रोटॉन डोनर्सला आपण काय म्हणणार आहोत, ऍसिड्स आहे ना. आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन डोनर जो असतो पहिला त्याला आपण ऍसिड फर्स्ट म्हणत असतो आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर जो असतो त्याला आपण काय म्हणतो, बेस. पण हा बेस सेकंड असतो कारण जो ऍसिड फर्स्ट असते त्यांच्यापासून बेस फर्स्ट जनरेट होत असते. आता इथे यांनी प्रोटॉन घेतल्यानंतर हा काय तयार होईल, RNH3 पॉझिटिव्ह तयार होईल प्लस OH निगेटिव्ह. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे ऍसिड फर्स्ट पासून बेस फर्स्ट तयार होत असते. काय तयार होत असते, बेस फर्स्ट. यांना आपण कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणत असतो. आणि यांनी प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर हे बेस झाला, बेस सेकंड. आणि पुन्हा बेस फर्स्ट तर तिकडे आहे, तर आता हे पुन्हा याला H देऊ शकते आणि रिव्हर्स रिएक्शन्स करू शकते. तर याला आपण ऍसिड सेकंड म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे बेस फर्स्ट सेकंड आहे आणि ऍसिड सेकंड तुम्हाला दिसते, लक्षात ठेवायचं आहे. तर यांना आपण कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणत असतो. ऍसिड बेस पेअर अकॉर्डिंग टू लॉरी अँड ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, आहे की नाही. कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणतात त्यांना. तर हे एकमेकांपासून एका प्रोटॉनने डिफर असते. जसं इथे NH2 आहे आणि इथे NH3 आहे, एका प्रोटॉनने डिफर असतात. ठीक आहे. हे सुद्धा एकमेकांचे कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर आहे. क्लिअर आहे. तर आता बघा इथे हा जो अमाईन्स आहे, प्रायमरी अमाईन्स, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. हा काय आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे या रिएक्शन मध्ये. आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर जो असतो तर दे आर बेस अकॉर्डिंग टू द लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी. ही जी लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी आहे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असतो, म्हणजे प्रोटॉन घेतो आणि त्याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि म्हणून प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड ॲज बेस. त्याच्यामुळे जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं गेलं की अमाईन्स आर बेसिक इन नेचर अकॉर्डिंग टू द, तर बोथ लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी हे सुद्धा आहे एक, आणि दुसरी कोणती आहे, लेविस ऍसिड बेस थिअरी. या दोन्हीही थिअरीनुसार अमाईन्स हे बेसिक इन नेचर असतात. कारण आपण बेसिक ऍसिडिक नेचर हे आपण अलग अलग थिअरीहून प्रूव्ह करत असतो. एक असते अरेनियस थिअरी, दुसरी असते ब्रॉन्स्टेड अँड लॉरी कन्सेप्ट म्हणजे थिअरी, तिसरी थिअरी असते लेविस ऍसिड बेस थिअरी. अशा थिअरीज मांडलेल्या आहेत ऍसिड बेससाठी. तर त्यापैकी लेविस आणि लॉरी अँड ब्रॉन्स्टेड या थिअरीच्या म्हणण्यानुसार अमाईन्स हे बेसिक इन नेचर असतात. लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार ते लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनर्स आहेत आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनर्स आर कॉल्ड ॲज बेस अकॉर्डिंग टू द लेविस. आणि लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार दे आर प्रोटॉन ऍक्सेप्टर
आणि प्रोटॉन एक्सेप्टर्स आर कॉल्ड ॲज बेस अकॉर्डिंग टू द लॉरी अँड ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. आता ठीक आहे की अमाइन्स हे बेसिक आहेत हे आपल्याला माहिती झालं लेविस ॲसिड बेस थेअरीनुसार आणि ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टनुसार. ठीक आहे. तर आता यांचं जे बेसिक नेचर असते ते कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते ते समजून घेऊ. आता प्रत्येक अमाइन्स प्रायमरी अमाइन्स असू द्या सेकंडरी अमाइन्स असू द्या तर यांचं जे बेसिक नेचर आहे तर हे बेसिक नेचर कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असते ते प्रूव्ह करणार आहोत आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण काय म्हणू स्ट्रेंथ ऑफ बेस डिपेंड्स अपॉन काय पाहणार आहोत आपण स्ट्रेंथ ऑफ बेस. बघा लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रेंथ ऑफ बेस. बेसची स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते म्हणजे एखादा सबस्टन्स बेस आहे हे आपण कशावरून सांगत असतो की हा स्ट्रॉंग बेस आहे किंवा वीक बेस आहे. कारण प्रायमरी अमाइन्स आहे सेकंडरी अमाइन्स आहे आणि टर्शरी अमाइन्स आहे. हे बेसिक तर आहे पण कोणता स्ट्रॉंग बेस आहे कोणता वीकर बेसिक इन नेचर आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यामुळे स्ट्रेंथ ऑफ बेस डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. तर सर्वात पहिलं जे आहे ते आहे केबी व्हॅल्यूज. कोणती व्हॅल्यू केबी व्हॅल्यू. केबी व्हॅल्यू म्हणजेच काय असते डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. काय म्हणतो आपण हे केबी व्हॅल्यू एक फॅक्टर आहे जे डिसाईड करणार आहे की आपला कोणता बेस हा स्ट्रॉंगर बेस आहे आणि कोणता बेस हा वीकर बेस आहे. मग आता हे केबी व्हॅल्यू काय आहे तर याला आपण म्हणत असतो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. मी समजावून सांगतो तुम्हाला की हे डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे. जसं तुम्ही मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये आपल्याला जर एखादी वस्तू आणायची असेल आहे ना जसं आपल्याला फळं आणायची असेल तर आपण दोन टर्ममध्ये आपण त्याला मागू शकतो एक तर डझनमध्ये किंवा किलोमध्ये. तसंच एखादा बेस जर स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे हे ठरवण्यासाठीही आपण काय करतो फॅक्टर्स डिसाईड करत असतो. तो किती डिसोशिएट होणार आहे वॉटरमध्ये टाकल्यानंतर आहे की नाही. तर त्याच्या डिसोशिएशनहून आपण ठरवत असतो की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे आणि त्यालाच आपण त्याचा डिसोशिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे एक मोल कोणताही बेस घ्यायचा आणि त्याचं स्टँडर्ड कंडिशन्समध्ये किती डिसोशिएशन होत असते ते कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्याहून सांगायचं आहे की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. त्यालाच आपण डिसोशिएशन कॉन्स्टंट म्हणतो. तर दुसरं फॅक्टर आहे पीकेबी. काय पीकेबी व्हॅल्यू. तर या पीकेबी व्हॅल्यू सुद्धा आपण ठरवत असतो की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. बरोबर आहे. तर ह्या दोन फॅक्टर आहेत जे आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करतो. आपण असं थिअरॉटिकल नाही सांगू शकत की याची डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू एवढी आहे किंवा डिसोशिएशन कॉन्स्टंट यांची एवढी आहे असं सांगू शकत नाही. आता हे पीकेबी काय आहे पीकेबी आणि केबी मध्ये एक रिलेशनशिप आहे. पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी. बघा लक्षात ठेवायचं आहे. पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी. आता हे जे पीकेबी म्हणतो आपण आहे की नाही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू केबी. म्हणजे आपल्याला जर केबीची व्हॅल्यू माहिती असेल तर आपण पीकेबीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युल्यावर. इथे केबीची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला पीकेबी कॅल्क्युलेट करता येत असते. ठीक आहे. तर आता मी दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो की हे केबी व्हॅल्यू जी आहे डिसोशिएशन कॉन्स्टंट काय म्हणतो आपण बघा लक्षात ठेवायचं. हे जे केबी व्हॅल्यू आहे हे केबी व्हॅल्यू बेसिक स्ट्रेंथ एक्सप्लेन करते असं म्हणतो आपण. तर मग आता केबी व्हॅल्यू जर हायर असेल काय असेल हायर द केबी व्हॅल्यू. बघा लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचा पॉइंट आहे. हायर द केबी व्हॅल्यू. हायर द केबी व्हॅल्यू ज्यांची केबी व्हॅल्यू काय असेल हायर असेल. स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा असतो स्ट्रॉंगर द बेस. तो बेस स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. म्हणजे त्यांचं वॉटरमधलं डिसोशिएशन जास्त होत असते. ठीक आहे. तसंच आता हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून पीकेबीची व्हॅल्यू जर काय असेल लोअर असेल लोअर द पीकेबी व्हॅल्यू कारण
केबी ची व्हॅल्यू हायर असणे म्हणजे पीकेबी ची व्हॅल्यू लोअर असणे, है की नाही? आपण काय म्हणणार आहोत, लोअर द पीकेबी व्हॅल्यू. पीकेबी व्हॅल्यू जर काय असेल लोअर असेल, काय म्हणसाल, स्ट्रॉंगर द बेस. स्ट्रॉंगर द बेस. स्ट्रॉंगर द बेस. कारण केबी आणि पीकेबी एकमेकांचे इन्व्हर्सली रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, जसं एक्सपेरिमेंटली जर आपण केबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, ते आपण एक्सपेरिमेंटलीच कॅल्क्युलेट करणार आहोत आणि ते कसं कॅल्क्युलेट करतो ते नंतर सांगतो मी तुम्हाला. पण पहिले एवढं लक्षात ठेवा की हे केबी आणि पीकेबी व्हॅल्यू खूप महत्वाचे असते की टू डिसाइड द स्ट्रेंथ ऑफ बेस. कोणता बेस स्ट्रॉंग आहे आणि कोणता बेस वीक आहे हे ठरवण्यासाठी एक्सपेरिमेंटली आपण पीकेबी आणि केबी व्हॅल्यू ठरवत असतो. केबी व्हॅल्यू म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. जर आपण 1 मोल बेस घेतला तर त्याचं किती डिसोसिएशन होत असते स्टँडर्ड कंडिशन्सले ते कॉन्स्टंट असते, फिक्स तेवढाच डिसोशिएट होतो. आणि त्या डिसोसिएशनहून आपण ठरवत असतो की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. तो जर मोर डिसोशिएट झाला तर तो स्ट्रॉंग आहे आणि तो जर लेस डिसोशिएट झाला तर तो आहे वीक. ठीक आहे. आणि पीकेबी कसं कॅल्क्युलेट करत असतो, हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू केबी. त्याचा फॉर्म्युलाच आहे पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी. मीन्स पीकेबी अँड केबी आर इन्व्हर्सली रिलेटेड टू इच अदर. ओके. तर आता हे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केल्या जात असते. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे व्हॅल्यू पुटअप करतो. जसं मी एक अमोनिया घेतो, अमोनिया आणि यांची केबी व्हॅल्यू, यांची डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगतो. हा जर 1 मोल घेतला तर यापैकी याचं डिसोसिएशन होणार आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 इतकं यांचं डिसोसिएशन असतं. त्यानंतर मिथिल अमाइन घेऊ आपण. अमोनिया नंतर कोणता घेतला मी, एक प्रायमरी अमाइन्स घेतला आणि प्रायमरी अमाइनचं डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी सांगतो आता तुम्हाला. मिथिल अमाइनची जर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केलं एक्सपेरिमेंटली तर 4.5 इंटू 10⁻⁻4 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जरा डायथिल अमाइन घेतला. काय घेतला, डायथिल अमाइन म्हणजे सेकंडरी अमाइन जर घेतला आणि या सेकंडरी अमाइनची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू मी जर पुटअप केली तर डायथिल अमाइनची व्हॅल्यू आहे 5.4 इंटू 5.4 इंटू 10⁻⁻4. आणि त्यानंतर मी जर टर्शरी अमाइन्स घेतला, कोणता घेतला, ट्रायथिल अमाइन घेतला. असे 4 अमाइन्स घेतले म्हणजे 3 अमाइन्स, एक अमोनिया घेतला. तर ट्रायथिल अमाइनची जी डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती आहे 0.6 इंटू 10⁻, ट्रायथिल अमाइनची आहे -4. ओके. अशा प्रकारे. आता मला सांगा की ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आहे. तर ज्यांची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असेल, हायर असेल. बघा हे महत्वाचं आहे. हायर द डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू, हायर द केबी व्हॅल्यू, स्ट्रॉंगर द बेस. यामध्ये सर्वात मोठी केबी व्हॅल्यू कोणती आहे तर आपल्याला माहिती आहे इथे छोटी आहे 10⁻⁻5 मीन्स स्मॉल, 10⁻⁻4, 10⁻⁻4, 10⁻⁻4. बरोबर आहे. पण यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला कोणाची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू दिसते, डायमिथिल अमाइनची. याचा अर्थ डायमिथिल अमाइन्स तुमचा, बघा यांचा जर बेसिक ऑर्डर जर मांडतो आपण केबी व्हॅल्यू तर डायमिथिल अमाइन्स हा स्ट्रॉंगर बेसिक इन नेचर असेल. सर्वात जास्त बेसिक कोणता असेल, डायमिथिल अमाइन्स असेल. त्याच्यानंतर पहा हे 4.5 10⁻⁻4 म्हणजेच त्याच्यानंतर तुमचा कोणता अमाइन्स असणार आहे, मिथिल अमाइन, प्रायमरी अमाइन्स. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण जर यांची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू जर पाहिली तर नेक्स्ट कोणता येते, ट्रायमिथिल अमाइन्स. कोणता येईल, ट्रायमिथिल अमाइन्स. यांची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि फायनली सर्वात कमी डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणाची आहे, 10⁻⁻5 म्हणजे सर्वात छोटी, तर अमोनिया. मग तुम्ही सांगाल की हे यांची काय आहे, बेसिक ऑर्डर आहे.
क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट नुसार आपण सांगतो की यांची हायर द व्हॅल्यू ऑफ, काय म्हटलं मी, हायर द केबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस. काय म्हणतो आपण? स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा राहणार आहे? स्ट्रॉंगर द बेस राहील. क्लिअर आहे? मग हायर सर्वात जास्त कोणाची व्हॅल्यू आहे म्हटलं? डायमिथिलामाइन्स. म्हणून यामध्ये डायमिथिलामाइन्स हा सर्वात स्ट्रॉंग बेस आहे. त्याच्यानंतर मिथिलामाइनची व्हॅल्यू 4.5 × 10⁻⁻⁴. त्याच्यामुळं नेक्स्ट स्ट्रॉंगर बेस राहणार आहे तुमचा मिथिलामाइन्स. याच्याही नंतर याच्यापेक्षा वीक कोण राहणार आहे? ट्रायमिथिलामाइन्स, कारण याची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू याच्यापेक्षाही कमी आहे. आणि सर्वात कमी डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणाची आहे? अमोनियाची. आणि त्यामुळे मी अमोनिया अशा प्रकारे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे आपल्याला आपला MCQ क्वेश्चन असते, आहे की नाही? त्यामध्ये काय केलं गेलेलं असते की A, B, C आणि D असे आपल्याला अमाइन्स आणि अमोनिया दिलेले असेल, कंपाऊंड्स दिलेले असेल. अँड देअर डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यूज, त्यांच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यूज दिले असेल. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग बेस किंवा वीक बेस किंवा अरेंज अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर. तर हे क्लिअर असलं पाहिजे. हायर द केबी व्हॅल्यू, ज्यांची डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असेल तो स्ट्रॉंगर बेस असतो. मग आता डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू सर्वात जास्त कोणाची आहे? इथे डायमिथिलामाइनची सर्वात जास्त व्हॅल्यू आहे. आणि म्हणून डायमिथिलामाइन्स हा स्ट्रॉंगर बेस आहे या मधला, आहे की नाही? असंच आपण यांच्या पीकेबी व्हॅल्यू जरी घेतल्या, इथं केबी व्हॅल्यू घेतल्या, आहे की नाही? तर यांच्यावरूनच आता या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करू आणि यांचे पीकेबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. त्यांनी काय केल्या? पीकेबी व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट केल्या गेल्या तर हे आपण ही व्हॅल्यू केबीची व्हॅल्यू इथं जर पुटअप केली या फॉर्म्युल्यात, तर या अमोनियाची आपल्याला व्हॅल्यू किती भेटते? 4.75 पीकेबी व्हॅल्यू भेटते. प्रायमरी अमाइन जर घेतला आपण तर यांची जर व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला पीकेबी व्हॅल्यू भेटते 3.38. हे एक्सपेरिमेंटली आपण आता कॅल्क्युलेट केलं होतं केबी, आणि त्या केबीहून आपण पीकेबी कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं? आता डायमिथिलामाइनची जर केबी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर ती भेटते आपल्याला 3.27. मिथिलामाइनची तुम्हाला जी केबी व्हॅल्यू आहे इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर ट्रायमिथिलामाइनची जर केबी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली तर ती भेटते 4.22. आता मला सांगा की तुम्हाला जर पीकेबी व्हॅल्यू दिलेली असते, है ना, तर ही पीकेबी व्हॅल्यूचं फॅक्टर काय सांगा? स्मॉलर द पीकेबी व्हॅल्यू, स्मॉलर द पीकेबी व्हॅल्यू. पीकेबी व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर आपण काय म्हणतो? स्ट्रॉंगर द बेस. काय म्हणतो तो? स्ट्रॉंगर द बेस. हे जस्ट अपोजिट आहे केबी व्हॅल्यूच्या, कारण हा फॉर्म्युला सांगते की एकमेकांशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. आता बघा या व्हॅल्यूनुसारही हे बेसिक स्ट्रेंथ सेमच राहील. क्लिअर आहे? जसं सर्वात छोटी व्हॅल्यू कोणती आहे? 3.27. कोणाची आहे? डायमिथिलामाइनची. त्याच्यामुळं पीकेबी व्हॅल्यूनुसारही डायमिथिलामाइन्स आपला स्ट्रॉंगेस्ट बेस असेल. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी व्हॅल्यू मिथिलामाइनची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी बेसिक राहणार आहे मिथिलामाइन. त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 4.22. हा त्याच्याही पेक्षा लेस बेसिक असेल, ट्रायमिथिलामाइन. आणि सर्वात कमी बेसिक कोण असेल? ज्याची पीकेबी व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. हा पीकेबी व्हॅल्यू सर्वात जास्त आहे आणि म्हणून अमोनिया. असाही क्वेश्चन्स विचारले जात असते. एक तर तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू पुटअप केलेले असतात रिस्पेक्टिव्ह अमाइनच्या, आणि त्यावरून तुम्हाला विचारलं जात असते की विच ऑफ द फॉलोइंग बेस इज स्ट्रॉंग बेस. सिंपल आहे, स्मॉलर द पीकेबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस. ज्याची छोटी पीकेबी व्हॅल्यू असेल तो स्ट्रॉंगर द बेस असेल, किंवा केबी व्हॅल्यू दिली असेल तर हायर द केबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस. हे क्लिअर कट तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आपण हे जे समजून घेतलं एवढं सर्व,
तर यांच्यावर जे काही क्वेश्चन्स येतील तर ते क्वेश्चनही मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करून राहिलो की आपण जे स्ट्रेंथ ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स बघा लक्षात ठेवायचं आहे. तर स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स म्हणजे बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स जे समजून घेऊन राहिलो आपण है ना. तर हे महत्वाचं आहे की दोनच फॅक्टर एक्सपेरिमेंटली आपण कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा. एक्सपेरिमेंटली जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तर एक्सपेरिमेंटली आपण केबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो है ना. तर मी आताच सांगितलं आहे. आणि दुसरी आपण पीकेबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. तर हे दोघं एकमेकांशी इन्व्हर्सली रिलेटेड आहे. तर काय सांगितलं आता एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त तुम्हाला. हायर द केबी व्हॅल्यू जर कशी असेल हायर असेल तर तुम्ही काय म्हणसाल स्ट्रॉंगर द बेस. काय म्हणसाल स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा राहणार आहे स्ट्रॉंग राहील. क्लिअर आहे. आणि याच्याच उलट कसं राहणार आहे पीकेबी व्हॅल्यू कारण हे इन्व्हर्सली रिलेटेड आहे. लोअर पीकेबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा राहणार आहे स्ट्रॉंगर द बेस. बस हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे ही की आयडिया लक्षात ठेवायची आहे की इन्फॉर्मेशन्स है ना. आता पीकेबी आपण कशी कॅल्क्युलेट करतो हाही विचारू शकते फॉर्म्युला मायनस लॉग टू द बेस केबी. आणि पीकेबी आणि केबीचं रिलेशनशिप काय राहणार आहे इन्व्हर्सली रिलेटेड राहणार आहे. पीकेबी इज हे जर आपण मायनस लॉग काढलं डायरेक्टली प्रोपोर्शनल काढलं तर 1/केबी आहे की नाही. बस हे लक्षात ठेवायचं आहे. जसं तुम्हाला क्वेश्चन्स दिले गेलेले असेल तर तुम्हाला असे काही क्वेश्चन्समध्ये पीकेबी व्हॅल्यूज दिल्या जात असतात. जसं मी आता तुम्हाला एक एक्झाम्पलमध्ये देतो किंवा केबी व्हॅल्यू दिल्या जात असतात. त्याच्यावरून आपण एक्झॅक्ट कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण वीक आहे हे आपण क्लिअर करू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं. जसं मी आता एक दुसरं उदाहरण घेतो की ज्यांच्यामध्ये मी केबी आणि पीकेबी व्हॅल्यू देतो. मी जसं याच्या आधी मिथिल अमाइन्स एक्झाम्पल घेऊन घेतलेले आहेत है ना. तर आता आपण जर इथे अमोनिया घेतला त्यानंतर इथिल अमाइन घेतलाय. काय घेतलाय इथिल अमाइन. त्यानंतर डायइथिल अमाइन घेतलाय. काय घेतला आपण डायइथिल अमाइन घेतला. आणि एक ट्रायइथिल अमाइन घेतला C2H5/3 आणि यांचं तुम्हाला काय सांगायचं आहे बेसिक नेचर सांगायचं आहे. तर यांच्या काय दिलेले आहे पीकेबी व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू जर दिले असेल है की नाही तर हे आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचे. हे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड आहे. त्याच्यामुळे हे दिलेले असतात आपल्याला क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे. तर आता अमोनिया जर दिली असेल तर अमोनियाची व्हॅल्यू तुमची 4.75 पीकेबी व्हॅल्यू आहे. इथिल अमाइन जर घेतला आपण तर इथिल अमाइनची आहे 3.29. त्यानंतर डायइथिल अमाइनची जर आपण घेतली तर ती आहे 3 आणि ट्रायइथिल अमाइनची जर घेतली आपण तर आपल्याला 3.25 बघा लक्षात ठेवायचं. आता सांगा मला की या व्हॅल्यूनुसार डिक्रीजिंग ऑर्डरनुसार आपण बेसिक स्ट्रेंथ जर ठरवली तर पीकेबीचं काय म्हटलं तर मीन्स स्मॉलर द पीकेबी व्हॅल्यू जर काय असेल स्मॉलर असेल तर स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा राहणार आहे स्ट्रॉंग राहणार आहे. सर्वात छोटी व्हॅल्यू कोणती आहे 3. या सर्व व्हॅल्यूपैकी सर्वात छोटी व्हॅल्यू 3 आहे. म्हणून डायइथिल अमाइन तुमचं काय राहणार आहे स्ट्रॉंग बेस राहील. त्याच्यानंतर पहा 3.29 आणि 3.25 आणि हा 3.25 येतो म्हणजेच ट्रायइथिल अमाइन आहे. ट्रायइथिल अमाइन्स नंतर कोणता येणार आहे इथिल अमाइन आणि त्यानंतर कोणता येणार आहे अमोनिया. क्लिअर होऊन राहिलं. तर इथे तुम्हाला ऑर्डरमध्ये लक्षात येते की सेकंडरी अमाइन्स टर्शरी त्यानंतर इथे प्रायमरी अमाइन्स आणि अमोनिया. ओके. तर मी आता सांगितलं की हे दोन महत्वाचे फॅक्टर आहे जे तुमचं प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर क्लिअर करणार आहे. तर हे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे केबी आणि पीकेबी. तर आपल्याला केबीच काढायची आहे तर पीकेबी आपण त्याच्यावरूनच कॅल्क्युलेट करत असतो. आणि आपण आताच सांगितलं आहे हायर द केबी व्हॅल्यू जर जास्त असेल तर तो स्ट्रॉंगर बेस असतो आणि
पीकेबी व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर तो स्ट्रॉंगर बेस असतो. तर जसं मी इथे व्हॅल्यू पुटअप केलेले आहे, अमोनिया, इथिलमाइन, डायथिलमाइन्स आणि ट्रायथिलमाइन्स, यामध्ये पीकेबी व्हॅल्यू पुटअप केलेले आहे आपण. आणि या पीकेबी व्हॅल्यूवर आपण ठरवत असतो की जो सर्वात स्मॉलर पीकेबी व्हॅल्यू आहे, स्मॉलर द पीकेबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस, तो बेस कसा राहणार आहे, सर्वात स्ट्रॉंग बेस राहील. त्याच्यामुळे डायथिलमाइन्स हा आपला स्ट्रॉंगर बेस आहे. त्याच्यानंतर ट्रायथिलमाइन, त्याच्यानंतर इथिलमाइन आणि त्याच्यानंतर अमोनिया. ह्या व्हॅल्यूनुसार आपण सांगू शकतो की हा वाला बेस स्ट्रॉंगर बेस आहे. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रॉंगर बेस कोणता राहील, हा वाला ट्रायथिलमाइन. आणि जर आपण इथिलमाइन पाहिला तर इथिलमाइन त्याच्यापेक्षा लेस बेसिक आहे आणि सर्वात लेस बेसिक तुमचा अमोनिया राहील अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू. या व्हॅल्यून आपण असं डिसाईड करत असतो. तर आता आपल्याला हे पीकेबी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करत असतात, केबी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करत असतात, हे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. हे तर मी त्याचं डायरेक्ट अप्लिकेशन सुरुवातीला समजावून सांगितलं आहे. आता आपल्याला ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केल्या गेली हे समजून घेऊ. म्हणून आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. बेसची डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजेच केबी. केबी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली गेली आणि या केबी व्हॅल्यून आपण ठरवणार आहोत की तो स्ट्रॉंग बेस आहे का वीक बेस आहे. बरोबर आहे. केबी व्हॅल्यू जर हायर असेल तर तो स्ट्रॉंगर बेस असतो आणि केबी व्हॅल्यू जर लोअर असेल तर तो वीक बेस असतो. तर मग आता आपण अमाइन्स जे आपले आहेत, ऑल अमाइन्स आर वीक बेस. ऍक्च्युली ऑल अमाइन्स, जेवढेही अमाइन्स आपण स्टडी करत असतो, ऑल अमाइन्स आर वीक बेस. हे ऍक्च्युली वीक बेसच असतात है ना. म्हणजे याचा अर्थ यांची केबी व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट केल्या गेली असेल, डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या गेली असेल, त्याची व्हॅल्यू आपल्याला स्मॉलर भेटली असेल आणि म्हणून आपण सांगतो की ऑल अमाइन्स आर वीक बेस. ठीक आहे. तर मग आता डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 1 मोल अमोनिया घेतो. काय घेतो, सॉरी 1 मोल अमाइन्स घेतो, ज्याची कॅल्क्युलेट करायची आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण कसं कॅल्क्युलेट करत असतो, तर सपोज मी 1 मोल ऑफ अमोनिया घेणार आहोत. काय घेणार आहोत, 1 मोल म्हणजे फिक्स आहे, 6.023 × 10⁻23 मॉलिक्युल्स घेतले आपण अमोनियाचे, आहे की नाही, स्टँडर्ड कंडिशन्समध्ये. आणि यांना आपण एक्सेस ऑफ वॉटरमध्ये काय करू, डिझॉल्व करू. काय करू, एक्सेस ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व करू आणि यांचं डिसोसिएशन किती होते ते कॅल्क्युलेट करू, आहे की नाही. हा वाला H पॉझिटिव्ह यांच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि हा OH निगेटिव्ह निघून जाईल. म्हणजे हा वॉटरमध्ये टाकल्यानंतर हा अल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. अल्किल अमोनियम आयन्स तयार होईल आणि हायड्रॉक्साईड आयन्स तयार होईल. हे झालं आपलं प्रॉडक्ट, आहे की नाही. हे झालं आपलं रिएक्टंट. हे रिएक्शन्स रिव्हर्सिबल आहे की नाही. इक्विलिब्रियम कंडिशन्समध्ये, इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. जसं आपण हे 1 मोल घेतला होता आणि हे वॉटरमध्ये टाकल्यानंतर याचे फिक्स काही मोल काय झाले, डिसोशिएट झाले 1 मोलचे स्टँडर्ड कंडिशन्समध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला. याच्यावर ते डिसोशिएट होऊ शकत नाही. म्हणजे हे जे डिसोशिएट आहेत आणि हे अनडिसोशिएट आहे, हे आता डिसोसिएशन होणं स्टॉप झालं ज्या पोझिशन्सला, त्याला आपण त्याचा इक्विलिब्रियम म्हणत असतो. म्हणजे यांचं काही ना काही कॉन्सन्ट्रेशन्स तयार झालं आहे ना, आणि हे सुद्धा आपल्या सोल्युशनमध्ये ॲज इट इज काही प्रमाणात राहिलेले असेल. ठीक आहे. यांचं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी राहिलं आणि काही प्रमाणात हे डिसोशिएट झाले असेल आणि एक फिक्स याच्यापर्यंतच ते डिसोशिएट होऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही 1 मोल, आहे की नाही. तर याला म्हणत असते आपण डिसोसिएशन इक्विलिब्रियम. काय म्हणत असते, डिसोसिएशन इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर म्हणूनच आपण कन्सिडर द 1 मोल ऑफ अमाइन्स डिझॉल्व इन एक्सेस ऑफ वॉटर, इट प्रोड्यूस अल्किल अमोनियम आयन्स अँड OH आयन्स. म्हणजे तो डिसोशिएट होईल आणि काही प्रमाणात अल्किल अमोनियम आयन्स तयार करेल आणि
हायड्रॉक्साईड आयन तयार करत ॲट देअर इक्विलिब्रियम, त्यांच्या इक्विलिब्रियम पर्यंत. देअरफॉर अप्लाइंग द लॉ ऑफ मास ऍक्शन, यांच्यावर आपण काय करणार आहोत, अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन, लॉ ऑफ मास ऍक्शन याच्यावर काय करू आपण, अप्लाय करू. लॉ ऑफ मास ऍक्शन काय करते की डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे हा किती डिसोशिएट झाला हे कॅल्क्युलेट करू शकतो. कसं, जे काही 1 मोल पैकी आयन्स प्रॉडक्ट मध्ये तयार झालेत, या 1 मोल पैकी जे काही आयन्स डिसोशिएट होऊन प्रॉडक्ट मध्ये तयार झालं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजे या अल्किल अमोनियम आयनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल इंटू हायड्रॉक्साईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल, जे उरले असेल अनडिसोशिएटेड त्यांचं कॉन्सन्ट्रेशन RnH2. आणि बेस असल्यामुळे आपण याला काय करतो, Kb लिहितो. ऍसिड असतात आपण Ka लिहिलं असतं. मग आता यांची काही ना काही व्हॅल्यू असेल. अरे हे 1 मोल पैकी काही ना काही मोल डिसोशिएट झाले असेल ना. सपोज हे 1 मोल घेतलं असतं तर हे 0.05 मोल 0.05 मोल हे डिसोशिएट झाले असते, उरलेले अनडिसोशिएट राहिले असते, आहे की नाही. मग ह्या व्हॅल्यू मी इथं पुटअप केल्या असते आणि हे अनडिसोशिएटेडची व्हॅल्यू इथं पुटअप केलेली असेल, जी रिमेनिंग राहिलेली असेल त्यांच्या इक्विलिब्रियममध्ये, आणि याच्यावरून ही केबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या जात असते. समजलं, लक्षात आलं. तर ही जेव्हा केबी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो तर हे आपल्याला स्मॉलर व्हॅल्यू भेटते. काय भेटते, स्मॉलर व्हॅल्यू भेटते. याचा अर्थ काय, स्मॉलर व्हॅल्यू केव्हा भेटत, ज्यावेळेस यांची संख्या कमी असेल, म्हणजे डिसोशिएशन कमी झालं असेल, म्हणजे हे कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झालं असेल, आहे की नाही. त्याचं कारण काय, त्याचं कारण सांगतो की हा जो OH तयार होत असतो तर हा स्ट्रॉंग बेस असतो. OH निगेटिव्ह स्ट्रॉंग बेस असतो. काय असतो, स्ट्रॉंग बेस असतो ॲज कम्पेअर्ड टू या प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स पेक्षा हा स्ट्रॉंग बेस असतो. अँड दॅट्स वाय द रिव्हर्स रिएक्शन्स इज फेवरेबल. त्याच्यामुळं ही रिव्हर्स रिएक्शन्स वापस इथून H घेऊन ही रिव्हर्स रिएक्शन्स होणं फेवरेबल असते. आणि दॅट्स वाय दी अमाइन्स अंडरगो लेस डिसोशिएशन. त्याच्यामुळे या प्रायमरी अमाइन्सचं खूप कमी डिसोशिएशन होते, म्हणजे खूप कमी प्रमाणात हे आयन्स तयार होत असते. अँड दॅट्स वाय स्मॉलर द व्हॅल्यू, यांची जर व्हॅल्यू स्मॉलर असेल तर आपल्याला केबीची व्हॅल्यू काय भेटल, स्मॉलर भेटल. समजलं, लक्षात आलं. आणि इथे असंच होते की केबी हे स्मॉलर व्हॅल्यू भेटते, आणि स्मॉलर व्हॅल्यू जर भेटली तर वी कॅन से दॅट दे आर वीक बेस. ते काय राहतात, वीक बेस. आता ज्यांची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, सर्वांची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली, प्रत्येक अमाइन्स घेतला आपण, मिथिल अमाइन, इथिल अमाइन्स, अमोनिया असे इथे घेतले 1 मोल, आणि प्रत्येकाच्या केबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. काय केल्या, प्रत्येकाच्या केबी व्हॅल्यू स्टँडर्ड कंडिशनमध्ये कॅल्क्युलेट केल्या 1 मोलसाठी. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांच्यावर डिसाईड केलं आपण की नेमकं तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. समजलं, लक्षात आलं. आणि ज्यांच्या व्हॅल्यू केबी जास्त भेटत याचा अर्थ त्याचं डिसोशिएशन जास्त होईल, आणि ज्यांच्या केबी व्हॅल्यू कमी असेल याचा अर्थ त्यांचं डिसोशिएशन कमी होईल, आहे की नाही. तर यालाच म्हणत असतात डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. कॉन्स्टंट म्हटलं गेलेलं आहे बेसचं. प्रत्येक बेस हा एका फिक्स अमाऊंटमध्येच डिसोशिएट होत असते 1 मोल पैकी त्यांच्या स्टँडर्ड कंडिशन्सला. ते आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्या व्हॅल्यून आपण डिसाईड करत असतो की तो बेस स्ट्रॉंग आहे का वीक आहे, बरोबर आहे. तर यांच्या व्हॅल्यू ऑलरेडी खूप कमी छोट्या भेटतात. आपण जेव्हा काही एक्झाम्पल पाहिले तर त्यांच्यामध्ये 1.8 × 10⁻⁻5 असं घेतलं आपण, 1 मोल पैकी आहे ते, म्हणजे खूप कमी डिसोशिएट होते. आणि दॅट्स वाय अमाइन्स आर वीकर बेसिक इन नेचर. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलं. म्हणजे मी आज 2च गोष्टी समजावून सांगितल्या तुम्हाला अमाइन्समध्ये. तर अमाइन्समध्ये पहिली एक इन्फॉर्मेशन सांगितली की अमाइन्स हे बेस आहेत. तर बेस कशामुळे आहे, तर प्रत्येक अमाइनच्या नायट्रोजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत,
आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन जर असेल तर ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन्सला डोनेट करतात आणि त्याच्यानुसार लेविस ॲसिड बेस थिअरीच्या नुसार लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार अमाइन्स हे बेसिक इन नेचर असतात. बरोबर आहे. तसंच मी लॉरियन ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार अमाइन्स हे बेस असतात बिकॉज दे आर प्रोटॉन ॲक्सेप्टर. प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आर कॉल्ड ॲज बेस. हेही समजावून सांगितलं. त्याच्यानंतर मी सांगितलं की स्ट्रेंथ ऑफ बेस, एखादा बेस स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे आपण कसं ठरवतो. तर त्याच्यासाठी दोन व्हॅल्यू आहेत, एक KB आणि दुसरी PKB व्हॅल्यू आहे. तर KB व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करत असतो ते मी थोडक्यात समजावून सांगितलं तुम्हाला. KB व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 मोल बेस घ्यायचा, एक्सेस ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व करायचा, त्याच्या इक्विलिब्रियम कंडिशन्सपर्यंत स्टँडर्ड कंडिशन्सला, आणि त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. KB इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या की आपल्याला एक व्हॅल्यू भेटेल, कॉन्स्टंट व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन कॉन्स्टंट. दॅट व्हॅल्यू डिसाइड हाऊ मच मोल ऑफ अमाइन्स ऑर एनी बेस डिझॉल्व ॲट देअर इक्विलिब्रियम. त्यांच्या इक्विलिब्रियम कंडिशन्समध्ये ते किती बेस डिझॉल्व झाला हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. फ्रॉम दिस व्हॅल्यू वी कॅन डिसाइड द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. हायर द व्हॅल्यू ऑफ KB, म्हणजे ज्याची डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू हायर असेल, दे आर स्ट्रॉंगर बेस. ते बेस स्ट्रॉंगर असतात. मग आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू अलग अलग भेटेल, कारण प्रत्येकजण 1 मोलपैकी कमी जास्त डिसोशिएट होईल आणि त्यामुळं आपण डिसाईड करू शकतो नेमका हा स्ट्रॉंग बेस आहे का हा वीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि आपण जेव्हा PKB व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो तर ही KB व्हॅल्यूनच कॅल्क्युलेट केल्या जात असते. PKB इज नथिंग बट मायनस लॉग KB व्हॅल्यू, लॉग टू द बेस 10 KB व्हॅल्यू आहे ना. तर ही आपण यांच्यामध्ये पुटअप केली तर PKB व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करता येते. आता हे इन्व्हर्सली रिलेशन असल्यामुळं PKB व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर तो स्ट्रॉंगर बेस असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर ह्या दोन एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड आहे. आपण पाहून डिसाईड करणार नाही की बा हा फॉर्म्युला असा आहे म्हणून मोर बेसिक आहे, हा फॉर्म्युला असा आहे म्हणून लेस बेसिक आहे. हे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड आहे. बरोबर आहे. पण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण पाहून सुद्धा एखादा अमाइन्स का स्ट्रॉंगर बेसिक आहे आणि का वीकर बेसिक आहे हे सुद्धा डिसाईड करू शकतो. इथे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलं आपण. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाचे फॅक्टर समजून घ्यावं लागते. एक इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरं सॉल्वेशन इफेक्ट आणि तिसरं स्टरिक इफेक्ट. हे 3 इफेक्टवर आपण ठरवणार आहोत की पाहिल्यानंतर कोणता अमाइन स्ट्रॉंग बेसिक असायला पाहिजे आणि कोणता अमाइन वीक बेसिक असायला पाहिजे अकॉर्डिंग टू दिस फॅक्टर्स. त्या फॅक्टरनुसार हे स्ट्रॉंग बेस कोण असतील आणि वीक बेस कोण असतील. इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर मला विचारू शकता.